ठाणे नौपाडा येथील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नादरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर आणि अग्निशमन दलाचे जवान शंकर शिंदे यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असती. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे 1:28 सुमारास नगरसेवक संजय वागुल यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 अग्निशमन गाड्या, 3 जेम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, 4 रेस्क्यू वाहन, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, जे.जी. गोदापुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस.वाय. तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. काळू आणि अग्निशमन दलाचे जवान तासभर मोबाईलवर संपर्कात होते आणि ते नेमके कोणत्या बाजूला आहेत ह्याची माहिती घेत होते. आगीत अडकलेल्या सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आत गेले होते. अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र धुरामुळे गुदमरल्याने काळू गाडेकर आणि जवान सागर शिंदे ह्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्याचे व्यवसाय आणि अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी 25 ते 30 विक्रेते इथे झोपत असल्याचेही निदर्शनास आले आहे. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे ह्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय सुद्धा आहे. इथे मोठ्या प्रमाणावर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात, परंतु रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.